नमस्कार मंडळी. गोल्डन गेट ब्रिजच्या डिझाईन मागे एक गोष्ट आहे. या गोष्टीची सुरुवात होते ती जोसेफ स्ट्रॉस ज्यांनी हा ब्रिज बांधला त्याच्या पहिल्या वहिल्या डिझाईन पासून. आणि त्याचं हे डिझाईन कसं होतं, दोन अजस्त्र कॅन्टिलिव्हर वर बेतलेलं हे डिझाईन अतिशय ओबडधोबड आणि दिसायला अतिशय खराब विद्रूप असं होतं. अर्थातच अमेरिकन ब्रिज ऑथॉरिटीजनी हे डिझाईन नामंजूर केलं. मग जोसेफ स्ट्रॉस बरोबर काय पर्याय राहिला? त्याच्या पुढे हाच पर्याय होता की लिओन मॉयसेफ याच्याकडनं आज आपण जो गोल्डन गेट ब्रिज बघतो ना, त्याचं डिझाईन करून घ्यायचं. आणि लिओन मॉयसेफला अनुभव होता. मॅनहॅटनचा जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा केबल सस्पेंडेड ब्रिज त्यांनी सक्सेसफुली डिझाईन करून बांधलाही होता. आणि गमतीची गोष्ट काय आहे माहितीये का याच्यात? जोसेफ स्ट्रॉसला हे केबल सस्पेंडेड ब्रिजचं डिझाईन का आवडलं? कारण त्याच्या कॉलेज दिवसात तो आजारी असताना हॉस्पिटलच्या खिडकीतून 2 महिने रोज तो त्याच्या खिडकीतून एकच एक केबल सस्पेंडेड ब्रिज बघायचा. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की हा ब्रिज मला आवडलाय आणि मला ब्रिज इंजिनियर व्हायचं. तर मंडळी, गोल्डन गेट ब्रिजच्या डिझाईन मागची ही गोष्ट आवडली ना तुम्हाला? या डिझाईनची अजून पूर्ण झालेली गोष्ट तुम्हाला बघायची असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.